रांगोळी काढायची खूप आवड आहे. रोज रांगोळी काढायलासुद्धा आवडते. पण रोज कोणती डिझाईन काढावी हे कळत नाही. तर त्यासाठी नक्की बघा, मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या चार चार रांगोळ्या. तर नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, इथे मी डॉट काढून घेतलेले आहे. 4 बाय 2 डॉट काढायचे आहेत आणि तिथे आपण 2 त्रिकोण तयार करून घेणार आहोत. आता या सर्वच रांगोळ्या ज्या आहेत त्या त्रिकोणामध्येच काढलेल्या आहेत बघा. 4ही रांगोळ्या आहेत त्या त्रिकोण काढूनच काढलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, आपण 2 त्रिकोण इथे काढून घेतलेले आहेत आणि एका त्रिकोणाच्या वरती बघा, कोपऱ्यावरती आपण गोल पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. आता त्या फुलाच्या बाजूला बरोबर एका साईडला आपण फांदीप्रमाणे आकार काढणार आहोत. तुम्ही बघू शकता, मी फांदीप्रमाणे आकार काढलेला आहे. तर गोल गोल पानं काढायची आहेत. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहेत बघा. ही पानं आणि फुलं कशी काढलेली आहेत. आता मध्ये एक फुलाला तुरासुद्धा काढून घ्यायचा आहे. त्यावरती आपण डॉट देऊन घेणार आहोत छोटे छोटे. बघा, रोजची काढण्यासाठी ही अगदी सोपी रांगोळी आहे. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. आता फुलामध्ये थोडा थोडा रंग भरायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही रंग भरू शकता. तर मी दोन्ही फुलांमध्ये गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. पानांमध्येही आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. पानांमध्ये हिरवा रंग भरायचा आहे. बघू शकता तुम्ही, पानांमध्ये मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे. सोपी रांगोळी आहे बघा ही रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होऊन जाते. जास्त काही वेळ लागत नाही. पानांमध्ये एक एक रेष मारून डॉट दिलेले आहेत. त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता. तर फुलांमध्ये आपण पिवळ्या रंगाचे डॉट देऊन एक एक रेष मारून घेतलेले आहे. आता बाकीचे जे उरलेले कॉर्नर आहेत बघा, किंवा जे आपले कोन आहेत उरलेले, त्यावरती आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला सुंदर लुक आलेला आहे. आणि मध्यभागी आपण लाल रंगाचा एक मोठा डॉट देणार आहोत बघा. मध्ये 3 डॉट दिलेले आहेत लाल आणि पिवळ्या रंगाचेच. तुम्ही बघू शकता. आता जो मधला मोठा डॉट आहे तो आपण थोडासा फुलाप्रमाणे फिरवून घेणार आहोत. काडीच्या मदतीने थोडासा त्याला फुलाचा आकार द्यायचा आहे. आता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. दोन्ही बाजूला कळ्यांप्रमाणे आकार काढलेले आहेत. फायनल रांगोळी आता आपली रेडी झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा त्रिकोण काढूनच काढलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी इथे 3 डॉट दिलेले आहेत आणि त्रिकोण काढून घेतलेला आहे. आता ह्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणावरती आपण 2-2 डॉट काढून घेणार आहोत. 2-2 डॉट काढून घ्यायचे आहेत बघा आणि झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचे आहेत. आपण एक गोल आकार त्याला देऊन घेणार आहोत. तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत बघा. सर्वच जे डॉट आहे त्याला मी तुऱ्याप्रमाणे गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता दोन आपण गोल आकार काढलेले आहे त्याच्यामध्ये आपण 3 पाकळ्यांचं एक एक फूल काढून घेणार आहोत. 3ही कोणांवरती फुलं काढून घ्यायची आहेत. खालच्या बाजूला आपण हिरव्या रंगाने त्याला देठ काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता फुलांमध्ये पिवळा रंग भरलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग यामध्ये भरू शकता. आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे बघा काडीच्या मदतीने. मध्ये गुलाबी रंगाचा डॉट दिलेला आहे. आता ज्या बाजू उरलेल्या आहेत बघा कोणाच्या, त्यावरती आपण एक 3 रेषा मारून फांदीप्रमाणे खालच्या बाजूला वळवून घेणार आहोत आणि तिथे छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, मध्ये आपण एक छोटंसं पान काढलेलं आहे आणि बाजूला गोलाकार काढून घेतलेले आहेत. तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढणार आहोत. मधल्या बाजूला एक गोल आकाराचं पान काढलेलं आहे. त्यामध्ये हिरवा रंग भरलेला आहे बघा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वेगळी डिझाईन काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. बघा, आपली आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहे, जे की आपलं शुभचिन्ह असतं. तुम्ही बघू शकता, मध्ये मी त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत.
बघा आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. आता आपण तिथे जे आपण बाजूला जे पानं आणि फांदीप्रमाणे आकार काढलेले आहे तिथे छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. सफेद आणि वरती मी थोडासा गुलाबी रंग टाकून घेतलेला आहे. आता वरच्या बाजूलाही आपण छोट्या छोट्या कळ्या काढणार आहोत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. आता जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. वरच्या ज्या कळ्या आहेत त्यावरती मी पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे. बघा इथेही मी त्रिकोणच काढलेला आहे. आता ह्या सर्वच रांगोळ्या मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्रिकोण काढूनच काढलेले आहेत. बघा जो आपले गणितातले भूमिती चिन्ह असतात ना, त्रिकोण चौकोन वगैरे त्यापैकी त्रिकोण काढूनच ह्या सर्व रांगोळ्या काढलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता रोज आपण रांगोळी काढतो तर वेगळ्या कोणती डिझाईन काढावी हे कळत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला आज खास त्रिकोणामध्ये कशा रांगोळ्या काढायच्या किंवा त्रिकोण काढून आपण कशा रांगोळ्या काढू शकतो हे दाखवलेलं आहे. बघा आता ह्या त्रिकोणाच्या बाजूलाही आपण गोलाकार करून तिथे वरच्या बाजूला फुलाप्रमाणे पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता मध्ये आपण थोडीशी हिरव्या रंगाची रेष मारून घेणार आहोत. तीनही जे आपण पाकळ्या काढलेल्या आहेत तिथे हिरव्या रंगाची रेष मारायची आहे. तुम्ही बघू शकता मी तीनही ठिकाणी हिरव्या रंगाची रेष मारलेली आहे. मध्ये जांभळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता जे उरलेले आपले कोण आहेत तिथे आपण रेषा मारून घेणार आहोत. त्या रेषेवरती बघा फांदीप्रमाणे एक रेषा मारायची आहे. छोटी छोटी पानं काढायची आहेत. दोन्ही बाजूला छोटी छोटी पानं काढलेली आहेत. बघा दोन्ही बाजूला मी छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. आता वरती आपण एक लाल आणि पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा डॉट देऊन कळीप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला एक पिवळा डॉट देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मध्ये इथेही आपण एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फुलंसुद्धा मध्ये काढू शकता. लाल आणि पिवळ्या रंगाचेच डॉट दिलेले आहेत. आतल्या बाजूलाही एक देठाप्रमाणे आकार काढलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, तर उद्या गुरुवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर इथे मी आता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. आता तीसुद्धा मी त्रिकोणामध्येच काढलेली आहे. इथेही त्रिकोणच काढलेला आहे. आपण तुम्ही बघू शकता की चारही रांगोळ्यांमध्ये त्रिकोण काढूनच रांगोळ्या काढलेल्या आहेत. आता एक एक रेष वाढवायची आहे. बघा पुढच्या बाजूला त्रिकोणाची जी एक एक रेष आहे ना ती बरोबर पुढे वाढवून एक गोलाकार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण एक एक रेष वाढवलेली आहे आणि तिथे एक गोल फिरून आकार तयार करून घेतलेला आहे. बघा सर्वच कोण तयार झालेले आहे तिथे आपण गोलाकार तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ह्या जे गोल आहेत त्याच्या बाजूला 3-3 पाकळ्यांचे एक फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि फुलं काढून घ्यायची आहेत. बघा तीनही कोणांवरती बघा फुलं मी 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत. 3 कोण तयार झालेले आहेत तिथे आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. तर ह्या फुलांमध्ये आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. लाल रंग भरायचा आहे. इथे सर्वच फुलांमध्ये मी लाल रंग भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता तीनही फुलांमध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण छोटंसं एक पान काढून घेणार आहोत. बघा मी एक छोटंसं पान काढून घेतलेलं आहे एका बाजूला. त्यामध्येही रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत. आता बघा त्रिकोणाच्या मध्ये आपण छोटी छोटी लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत. बघा तुम्हाला जर रांगोळी आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बघा मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. अगदी रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. बघा छोट्या छोट्या रांगोळ्या असतात. रोज आपण देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढत असतो. तर त्यासाठी ह्या रांगोळ्या नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील आणि छोटीशी रांगोळी आपण नक्की दरवाजासमोर काढा.
बघा ही फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आतल्या बाजूलाही मी देठाप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. आता पावलांच्या खाली छोटंसं एक फूल काढून घेतलेलं आहे. बघा आतल्या बाजूलाही मी सफेद रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर बघा अशाच नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.